नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे समास शिकणार आहोत. समास म्हणजे काय, समासाचे प्रकार आणि प्रत्येक प्रकारची उदाहरणे कोणती हे सर्व आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग बघूया समास म्हणजे काय. समास म्हणजे दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेल्या संक्षिप्त शब्दाला समास म्हणतात. उदाहरणार्थ, राजाचा पुत्र राजपुत्र, वनात वास करणारा वनवासी. चला तर मग बघूया समासाचे 5 मुख्य प्रकार. पहिला आहे तत्पुरुष समास, दुसरा आहे कर्मधारय समास, तिसरा द्वंद्व समास, चौथा बहुव्रीही समास आणि पाचवा आहे अव्ययभावी समास. चला तर मग बघूया या समासाची व्याख्या आणि उदाहरणे. चला तर मग 5 प्रकारांपैकी पहिला प्रकार आपण तत्पुरुष समास बघणार आहोत. ज्या समासातील उत्तरपद प्रधान असते त्याला तत्पुरुष समास म्हणतात. उदाहरणे बघूयात. राजपुत्र, राजाचा पुत्र राजपुत्र. ग्रामपंचायत, ग्रामाची पंचायत ग्रामपंचायत. जलपात्र, जलाचे पात्र जलपात्र. दुसरा प्रकार आहे कर्मधारय समास. ज्या समासात विशेषण व विशेष्य यांचा संबंध असतो त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. उदाहरणे. महात्मा, महान असा आत्मा महात्मा. नीलकमळ, निळे असे कमळ नीलकमळ. काळा दगड, काळा असा दगड काळा दगड. तिसरा समास आहे द्वंद्व समास. ज्या समासात दोन्ही पदांना समान महत्त्व असते त्यास द्वंद्व समास असे म्हणतात. उदाहरणे बघूया. आई वडील, आई आणि वडील. भाऊ बहीण, भाऊ आणि बहीण. दिवस रात्र, दिवस आणि रात्र. चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. ज्या समासाचा अर्थ पदापेक्षा वेगळ्या व्यक्ती किंवा वस्तूकडे निर्देश करतो त्यास बहुव्रीही समास म्हणतात. उदाहरणे बघूया. दशानन, 10 मुखे असलेला रावण. चतुर्भुज, 4 भुजा असलेला. लंबोदर, मोठे पोट असलेला. पाचवा प्रकार आहे अव्ययीभाव समास. ज्या समासात पहिले पद अव्यय असते त्यास अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदाहरणे बघूया. यथाशक्ती, प्रतिदिन, दरवर्षी. चला तर मग बघूया आता समास ओळखण्याची सोपी ट्रिक. चा, ची, चे, ला, ने मध्ये असे शब्द लपलेले असतील तर तत्पुरुष समास. विशेषण प्लस नाम असेल तर कर्मधारय समास आणि येत असेल तर द्वंद्व समास. अर्थ तिसऱ्याच व्यक्तीकडे जात असेल तर बहुव्रीही समास. अव्यय प्लस शब्द असेल तर अव्ययभावी समास. चला तर मग अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.